बिग बॉस मराठी सीझन 5च्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला तिकडे 6 नॉमिनेशन्स बघायला मिळणार आहेत आणि ते 6 नॉमिनेशन कुठले कुठले आहेत आणि कुठला सदस्य बिग बॉस मराठी सीझन 5च्या दुसऱ्या आठवड्यात घराच्या बाहेर जाऊ शकतो याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। कारण की ज्या पद्धतीने आज जो टास्क झाला त्यामध्ये त्यांनी 7 टीम पाडल्या बिग बॉसनी आणि त्या 7 टीमला सर्वात पहिले तिकडे जे काही घ्यायचंय तुम्हाला खायचं बीबी हब जे आहे त्यामधून तुम्ही जे काही घरातलं सामान आहे नाश्ता पाणी जेवण ह्या सगळ्या ज्या गोष्टी लागणार आहेत किंवा संडास बाथरूम किंवा सगळ्या गोष्टी लागणार आहेत त्या तिकडून विकत घ्या। त्यानंतर बिग बॉसने अजून एक मोठा गेम खेळला त्यांच्यासोबत की ह्या ज्या 7 टीम आहेत त्यांचे फोटोज लावले तिकडे प्रत्येक टीमचे एकेका टीमचे आणि त्या प्रत्येक टीमला जाऊन सांगितलं की तुम्ही दुसऱ्या 2 टीमचे असे नाव सांगा ज्यांची वस्तू तुम्हाला नको या घरामध्ये किंवा त्या तुम्ही त्यागू शकता किंवा मग जे कोण सदस्य आहेत ते खूप जास्त चर्चेमध्ये आहेत अशा लोकांचे जे काय आहे ते एक कॅल्क्युलेशन करून तुम्हाला कुठल्या सदस्याला नॉमिनेट करायचं ते सांगा। आणि याच संपूर्ण जे काही घडलं त्या सदस्यांमध्ये 2-4 सदस्य नाही तर 6 सदस्य नॉमिनेट झालेले आहेत आणि ते 6 सदस्य आहेत। सर्वात प्रथम तिकडे नॉमिनेट झाले आपले पॅडी आणि योगिता, त्यानंतर सूरज आणि निखिल नॉमिनेट झाला, त्यानंतर निक्की आणि घनश्याम हे 6 सदस्य मित्रांनो तिकडे नॉमिनेट झालेले आहेत। आणि या 6 सदस्यांमधून सगळ्यात जास्त चान्सेस कोणाचे जर आहेत ना घराच्या बाहेर जाण्याचे तर ते आहेत निखिल दामले याचे। आणि निखिल दामले मला असं वाटतंय 90% चान्सेस आहेत की निखिल हा जो दामले आहे तो 100% नाही 90% आताच बोललो 90% चान्सेस आहेत की हा सदस्य बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरामध्ये नाही घराबाहेर जाऊ शकतो। मित्रांनो तुमचं काय मत आहे, कुठला सदस्य घराच्या बाहेर गेला पाहिजे नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।